ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. उत्तर महाराष्ट्रातील अवयवदान चळवळीचे प्रणेते, ऋषिकेश हॉस्पिटलचे संस्थापक स्वर्गीय डॉक्टर भाऊसाहेब सुखदेव मोरे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मृत्युंजय ऑर्गन फाउंडेशनतर्फे आयोजित जागर अवयव दानाचा या विषयावर राज्यस्तरीय रांगोळी आणि पोस्टर स्पर्धा रविवार दिनांक 28 जून होरायझन अकॅडमी गंगापूर रोड नाशिक येथे आयोजित करण्यात आली. रांगोळी आणि पोस्टर स्पर्धेच्या कलाकृतींच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मविप्र समाज शिक्षण संस्थेचे सरचिटणीस माननीय ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. सहाय्यक संचालक आरोग्य सेवा नाशिक डॉक्टर योगेश चित्ते, मूत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर देवदत्त चाफेकर, IMA नाशिक सेक्रेटरी डॉक्टर पंकज भट, डॉक्टर सागर भालेराव, राजेंद्र वानखेडे हे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. राज्यभरातून रांगोळी स्पर्धेत 80 कलाकारांनी सहभाग घेतला. पोस्टर स्पर्धेत 150 स्पर्धकांनी होरायझन स्कूलच्या भव्य दिव्य प्रशस्त हॉलमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. मान्यवरांनी संपूर्ण हॉलमधील रांगोळी आणि पोस्टरला भेट दिली. स्वर्गीय डॉक्टर भाऊसाहेब सुखदेव मोरे यांच्या प्रतिमेस दीपप्रज्वलन करून वंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि मान्यवरांचे स्वागत श्रीमती सुप्रिया भाऊसाहेब मोरे यांनी केले. हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून समाजामध्ये अवयवदानाबद्दल जनजागृती केल्याबद्दल विशेष कौतुक ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी केले आणि मविप्र रुग्णालयाचा पाठिंबा नेहमी सोबत आहे असे मत व्यक्त केले. आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश चित्ते यांनी शासन पण आपल्यासोबत अवयवदान कार्यकर्ता राहील आणि अभियानाकरिता पूर्ण पाठिंबा आहे हे आश्वासन दिले. तसेच IMA नाशिकच्या वतीनं देखील अवयव चळवळ आणि या अभियानाला सक्रिय सहभागाची ग्वाही दिली. उपस्थित सर्व रांगोळी कलाकारांचे आणि पोस्टर स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सर्वांचे सन्मानपत्र देऊन यथोचित गौरव करण्यात आला. हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्राध्यापक अशोक सोनवणे सर, डॉक्टर संजय रकिबे, डॉक्टर मनीषा रौंदळ, श्री सोमेश्वर मुळाणे आणि श्री प्रकाश पांड्या यांनी विशेष मेहनत घेतली. प्रत्येक गटात प्रत्येकी रांगोळी 5 विजेत्यांचे पहिले 12,000, दुसरे 10,001, तिसरे 7,001, उत्तेजनार्थ 2,001, पोस्टर पहिले 10,001, दुसरे 8,001, तिसरे 5,001, उत्तेजनार्थ 2,001 रोख बक्षीस वितरण 11 जुलै महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक येथे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत देणार आहे. अवयवदानाची जनजागृती करण्यासाठी त्यांचे विशेष व्याख्यान आयोजित केले आहे. अवयवदानाविषयी जनजागृती करणाऱ्या या प्रदर्शनाला होरायझन स्कूलच्या प्राचार्य, शिक्षक, सर्व स्टाफ, गणपतराव आडके कॉलेज ऑफ नर्सिंगचा सर्व स्टाफ, ऋषिकेश हॉस्पिटलचा स्टाफ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रदर्शनास सोमवार आणि मंगळवार रोजी भेट द्यावी. अवयवदान हे श्रेष्ठ दान हा सामाजिक संदेश घराघरात पोचविण्यास हातभार लावावा असे आवाहन मृत्युंजय ऑर्गन फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे. ऑर्गन डोनेशन आणि ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन या क्षेत्रामध्ये आपल्याला काय काय करता येईल याबद्दल आम्ही नेहमी चर्चा करायचो. कुठले कार्यक्रम घेता येतील त्याबद्दल आम्ही बोलायचो आणि त्याप्रमाणे त्यांनी अव्याहत काम केलं. आता मृत्युंजय ऑर्गन फाउंडेशन ह्या संस्थेद्वारे आपण हा उपक्रम पुढे नेतो आहे. आम्ही सर्वजण या उपक्रमाचे सहभागी आहोतच. शिवाय ॲक्टिव्हली या क्षेत्रामध्ये ज्यांना काम करण्याची इच्छा आहे त्या सर्वांनी पुढे यायला पाहिजे. कारण की या ऑर्गन डोनेशन झाल्यानंतर किती लोकांना नवसंजीवनी मिळते आणि किती लोकांचं आयुष्य बदलून जातं अशी अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत. आणि आपण दुसऱ्याला अक्षरशः नवीन जीवनदानच करतो आणि ही जी भावना आहे की आपण कोणाचं तरी आयुष्य बदलू शकलो आणि त्यांना चांगल्या क्वालिटीचं आयुष्य जगायची संधी देऊ शकलो, तर याकरता जी काही टीम आहे ते प्रयत्न करते. आता संजयने सांगितलं की लिव्हर पुण्याला पाठवण्याकरता किती कष्ट करावे लागतात, पण ज्या माणसाला ही लिव्हर मिळाली
त्याचं किती आयुष्य बदलून जाईल याची आपल्याला कल्पना करायला पाहिजे. म्हणून हा जो विषय आहे हा अतिशय मोठा आणि चांगला आहे. या उपक्रमात आपण सर्वांनी सहभागी झालं पाहिजे. आता हे पोस्टर सुद्धा अतिशय सुंदर त्यांनी काढलेले आहेत. आपल्या मराठा विद्याप्रसार संस्थेचं जे काही कम्युनिटी रेडिओ स्टेशन आहे कर्मवीर 88.4 या रेडिओ स्टेशनला सुद्धा याच्याबद्दलची माहिती दिली जाते आहे. हे समाजाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे आणि संस्थेकडे मेडिकल कॉलेज आहे त्या माध्यमातून हे करणं मला वाटतं गरजेचं पण आहे. त्यामुळं या पुढच्या काळामध्ये संस्था नेहमीच या अवयवदान चळवळीला मनापासून मदत करेल. जे यावर्षी जे काही आपण कॉम्पिटिशन इथे घेतली याच्यापेक्षा जास्त रिस्पॉन्स पुढच्या वर्षी नक्कीच मिळणार आहे. त्याची तयारी कशी करायची ते सुद्धा आपण ठरवूया आणि चांगले कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करूया. आणखीन या संदर्भामधले काही लेक्चर्स असतील ते सुद्धा वेळोवेळी आपण घेऊ शकतो. त्याच्यामध्ये आपले कॉलेज चळवळीला मी मनापासून शुभेच्छा देतो. खूप चांगल्या पद्धतीने आपण सर्व विद्यार्थ्यांनी हे रांगोळ्या काढलेल्या आहे, पोस्टर्स बनवलेले आहेत, त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो. आणि डॉक्टर भाऊसाहेब मोरे यांना स्मृती दिनाच्या निमित्ताने याच्यापेक्षा चांगलं श्रद्धांजली मला वाटतं दुसरं असू शकत नाही. तर ती आपण या ठिकाणी दिलेली आहे. या चळवळीशी संदर्भात असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि डॉक्टर मोरे यांना विनम्र अभिवादन करून नमस्कार. उत्तर महाराष्ट्रातील अवयवदान चळवळीचे प्रणेते स्वर्गीय डॉक्टर भाऊसाहेब सुखदेव मोरे यांची प्रथम स्मृतिदिनानिमित्त आज भव्य राज्यस्तरीय रांगोळी व पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहेत आणि सर्व राज्यभरातून मोठ्या संख्येने स्पर्धक रांगोळी कलाकार इथे आलेले आहेत. अवयवदानाचा जागर याविषयी ही स्पर्धा आयोजित केलेली आहेत आणि अवयवदान ही एक काळाची गरज आहे. ते आपल्या रांगोळीच्या आणि कलेच्या माध्यमातून खरं तर नागरिकांना प्रेरित करत आहेत. आणि डॉक्टर भाऊसाहेब सुखदेव मोरे हे एक आगळेवेगळे व्यक्तिमत्व होते आणि त्यांच्यावरती भारतातील पहिली यकृत प्रत्यारोपण ही शस्त्रक्रिया झाली. मिळालेलं 23 वर्षाचं जे जीवन आहे त्यांनी पूर्ण ते अवयवदान चळवळीला वाहून घेतलं आणि स्वतः त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी देहदान केलेले आहेत. तर अशा अनोख्या ज्या अवलिया व्यक्तीला एक आदरपूर्वक श्रद्धांजली म्हणून खरं तर हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि ही खूप आगळीवेगळी संकल्पना आणि खरं तर पूर्ण राज्यभरातून सर्व जे रांगोळी कलाकार आहेत त्यांना हा विषय त्यांना मिळाला. त्यांनी त्याच्यावर अभ्यास केला, त्याच्यावर स्वतःला वाहून घेतलं आणि त्यांच्याद्वारे आज तो एक इतका सुंदर असा संदेश पूर्ण नागरिकांपर्यंत जात आहेत. मला वाटतं सर्व नाशिककरांनी नक्कीच या रांगोळी प्रदर्शनाला 2 दिवस भेट द्यावी. तसेच पोस्टरचे स्पर्धक देखील अगदी त्यांनी बाहेरगावचे स्पर्धकांनी कुरिअरद्वारे आम्हाला पोस्टर पाठवले. मी सुप्रिया भाऊसाहेब मोरे, अवयवदान प्रणेते स्वर्गीय डॉक्टर भाऊसाहेब सुखदेव मोरे यांची पत्नी. डॉक्टर साहेबांचा स्मृतिदिन 11 जुलै 2026ला करण्याचं आमचं ठरलं
आणि त्यानंतर एक एक संकल्पना सगळे जेवढे सहभागी आहेत ह्या उदात्त कार्यामध्ये त्यांच्या संकल्पना त्यांनी मांडल्या की आपण एक रांगोळी स्पर्धा घेऊया, मग एक जण म्हणालं पोस्टर स्पर्धा घेऊया आणि आपण त्याप्रमाणे हे आयोजन केलं आणि त्याला इतका भरभरून म्हणजे शेवटी तर पूर्ण भारतभरनं आम्हाला फोन आले किंवा लिंकवर त्यांचं रजिस्ट्रेशन झालं, परंतु वेळेअभावी म्हणा अथवा ते नियोजन करण्यास आम्हाला वेळेवर शक्य होत नव्हते, त्यामुळे आम्ही ते करू शकलो नाही. याबद्दल सर्व कलाकारांची आम्ही दिलगिरी मागतो. परंतु आपल्याला हा विषय जर समजलेलाच आहे तर आपण अवयवदान म्हणजे काय आणि मेंदूमृत म्हणजे काय ही संकल्पना समजून हा जो उदात्त विचार आहे हा सर्व समाजात पसरवला पाहिजे आणि जे गरजू, मी तर रुग्ण नाही म्हणणार, ज्या गरजू व्यक्ती आहेत की ज्यांना ह्या अवयवांची गरज आहे त्यांना हे अवयव आपण दान करू शकतो आणि त्यांना नवजीवन देऊ शकतो. हेच स्वर्गीय डॉक्टर भाऊसाहेब मोरे यांचं ब्रीद होतं, यांचा श्वास होतो आणि तो खरोखर आज शब्दशः म्हणण्यापेक्षा कृतीत आला आहे. आजच वसंतराव मेडिकल कॉलेजला एका मेंदूमृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी अवयवदान करण्याचा संकल्प करून त्याचे अवयवदान केलेत आणि योगायोग असा की स्वर्गीय डॉक्टर भाऊसाहेब मोरे यांचं देखील लिव्हर ट्रान्सप्लांट झालेलं होतं हिपॅटायटिस बी या व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आणि आज तेच लिव्हर धडधडत पुण्याच्या रुबी हॉलला गेलेलं आहे. तेच लिव्हर असं मी आवर्जून म्हणेल, कारण त्याचे इतर अवयव घेण्याकरता AB ग्रुपचा कोणी पेशंट उपलब्ध नव्हता, पण लिव्हर मात्र इथनं ग्रीन कॉरिडॉरनं रुबी हॉलला गेलेला आहे. अवयवदान चळवळीचे प्रणेते स्वर्गीय डॉक्टर भाऊसाहेब मोरे यांच्या प्रथम स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर अवयवदान या विषयाला अनुसरून आम्ही राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. डॉक्टर भाऊसाहेब मोरे आणि अवयवदान चळवळ हे एक समीकरण झालेलं होतं. संपूर्ण देशामध्ये पहिल्यांदा अवयवदान चळवळीचा जागर हा डॉक्टर भाऊसाहेब मोरे यांनी सुरू केला. 2003 साली त्यांच्यावर अतिशय अवघड अशी यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया ग्लोबल हॉस्पिटल हैदराबाद या ठिकाणी यशस्वीपणानं संपन्न झाली आणि त्यांना जेव्हा दुसरं यकृत मिळालं, त्यांच्या शरीरात बसवण्यात आलं आणि ते पूर्णपणे चांगल्या पद्धतीने कार्यान्वित झालं. त्यानंतर डॉक्टर साहेब नाशिकमध्ये आले आणि जेव्हा पत्रकारांनी त्यांची मुलाखत घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांना विचारण्यात आलं की आता तुमचा पुनर्जन्म झाला आहे, तुम्हाला अवयव मिळाला आणि या पुनर्जन्मामध्ये आता तुमचं पुढचं उद्दिष्ट काय असेल. तर डॉक्टर साहेबांनी एका शब्दात सांगितलं की मी आता अवयवदान चळवळीला पूर्णपणानं वाहून घेणार आहे.